नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पत्रलेखन याचा अभ्यास करणार आहोत। तर या पत्रलेखन भाग 1 मध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो। पत्रलेखन ही फार प्राचीन काळापासून चालत आलेली कला आहे। आता यामध्ये आपण हे समजून घेऊ की पत्र म्हणजे काय। पत्र म्हणजे लिखित स्वरूपाचा संदेश किंवा निरोप, याला आपण पत्र म्हणतो। म्हणजे एखादा जर संदेश आपल्याला द्यायचा असेल तर तो आपण लिखित स्वरूपाचा दुसऱ्याला देत असतो, त्या संदेशालाच आपण पत्र असं म्हणतो। पण संदेश हा 1 किंवा 2 ओळीचा नसतो, तर आपल्या मनातील भावना संपूर्णतः त्यामध्ये उतरवत असतो, त्याला आपण पत्र असं म्हणत असतो। पत्र हे अत्यंत प्राचीन काळापासून लिहिल्या जाते। आपण जर पाहिला असेल तर प्राचीन काळाचा जर विचार केला तर अगदी राजे महाराजे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज त्या सेनापतीला पत्र लिहित होते किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला पत्र लिहित होते। त्याचप्रमाणे पुढे मुघल बादशाह यांचे सुद्धा पत्र आहेत। त्याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की ब्रिटिशकालीन सुद्धा काही पत्र आहेत। त्याचप्रमाणे सयाजीराव गायकवाड असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांचे सुद्धा पत्र आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाजाप्रती लिहिलेले पत्र आहेत। माता रमाईसाठी त्यांनी सुद्धा पत्र लिहिलेले आहेत। तसेच आचार्य विनोबा भावेचे तुम्ही पत्र बघितले असतील किंवा महात्मा गांधीजींनी लिहिलेले पत्र आहेत। पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेले भारताच्या प्रधानमंत्री ज्या इंदिरा गांधी होत्या त्यांच्यासाठी सुद्धा पत्र आहेत। म्हणजे पत्रलेखन हे अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत लिहिले जाते। फक्त अलीकडच्या काळामध्ये जे आधुनिक काळ आलेला आहे की ज्याला आपण कम्प्युटरचं युग म्हणतो किंवा आपल्या मोबाईलचं युग म्हणतो, यामध्ये थोडंसं हे पत्र लिहिण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे। परंतु पत्र हे आपल्याला प्रत्येकाला लिहिता येणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आता याच्यामध्ये या पत्रलेखनाचे 2 भाग जर आपण केले तर त्याच्यामध्ये एक आहे औपचारिक पत्र आणि दुसरं आहे अनौपचारिक पत्र। तर औपचारिक पत्र म्हणजे काय की जे नियमासह, म्हणजे त्याच्यामध्ये काही नियम असतात, त्याचप्रमाणे काही शिष्टाचार पाळून आपण जे पत्र लिहितो त्याला औपचारिक पत्र असं म्हणतात। आणि अनौपचारिक पत्र हे सहज पद्धतीने लिहिले जाते, त्यामध्ये फारसे काही नियम नसतात आणि व्यवहारिक भाषेचा त्याच्यामध्ये वापर केलेला असतो, त्याला औपचारिक पत्र असं म्हणतात। अनौपचारिक पत्र असं म्हणतात, त्यालाच आपण कौटुंबिक पत्र सुद्धा म्हणतो। तर आपल्याला 10व्या वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये बोर्डाने आपल्याला 2 प्रकारचे पत्र ठेवलेले आहेत। तर त्यामध्ये औपचारिक पत्रामध्ये आपल्याला मागणी पत्र आणि विनंती पत्र, त्याचप्रमाणे अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्र ठेवलेलं आहे। तर आता या औपचारिक पत्रामध्ये अनेक प्रकारचे पत्र आहेत। जसं की आताच तुम्हाला सांगितलं की यावर्षी म्हणण्यापेक्षा बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागणी आणि विनंती हे 2 पत्र ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे आभार पत्र आहे, गौरव पत्र आहे, चौकशी पत्र आहे, तक्रार पत्र आहे, नियंत्रण पत्र आहे, आपण निमंत्रण देत असतो कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने, अनेक क्षमापत्र आहेत। आणि अनौपचारिक पत्रामध्ये आपण कुटुंबासाठी जे पत्र लिहितो की त्याच्यामध्ये आई बाबा असतील, भाऊ बहीण असेल, आजोबा आजी असेल किंवा आपले जे काही आप्त किंवा मित्रमंडळी यासाठी जे पत्र लिहितो त्याला आपण अनौपचारिक पत्र असं म्हणतो। म्हणजे पत्राचे 2 भाग तुमच्या लक्षात आले असतील, एक आहे औपचारिक पत्र आणि एक आहे अनौपचारिक पत्र। आता यामध्ये पत्र लिहित असताना आता जे आपण पत्र लिहितोय तर ते ईमेल पत्र आहे। ईमेल पत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल हे पत्र लिहितोय आपण। पण पूर्वी जे पत्र होतं ते पारंपरिक पत्र होतं। तर पारंपरिक पत्र यामध्ये काही संक्षेप होते, आजही आपण ते संक्षेप या इलेक्ट्रॉनिक पत्रामध्ये म्हणजे ईमेल पत्रामध्ये सुद्धा वापरत असतो। तर त्यात महत्त्वाचे कोणते आहेत की स न वि वि, म्हणजे याचा काय होतो, सप्रेम नमस्कार विनंती विशेष असा याचा पूर्ण होतो, म्हणजे लॉंग फॉर्म होतो याचा। त्याचप्रमाणे श्री रा रा म्हणजे काय तर श्रीमान, राजमान्य, राजश्री, वडीलधारे जे काही व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हे संबोधन वापरले जायचं किंवा आदरणीय संबोधन, सन्माननीय
अभिवादन आपण त्याच्यामध्ये करत होतो. आता राजमान्य म्हणजे राजाने मान्यता दिलेले, राजश्री म्हणजे राजा इतकी संपत्ती असलेले जे मोठे व्यक्ती होते त्यांच्यासाठी हे वापरतात. परंतु वडीलधाऱ्यासाठी एक सन्मानबोधक म्हणा किंवा आदरणीय संबोधन म्हणून श्री रारा असं पत्रामध्ये वापरल्या जायचं. त्याचप्रमाणे ताक असं लिहिलं जायचं. तर पत्र लिहून झाल्यानंतर जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही लिहायचं राहून गेलं असेल, तर तिथे शेवटी ताक असं करून त्याला ताजा कलम असं म्हटले जाते. हे पत्राच्या शेवटी लिहिले जाते. त्याचप्रमाणे आता हे तीर्थरूप आणि तीर्थरूप हे दोन शब्द समजून घ्या. यामध्ये तीर्थरूप हे कोणासाठी वापरले जाते? फक्त आई आणि वडील या दोघांसाठीच फक्त तीर्थरूप, म्हणजे तीर्थासारखेच, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. तीर्थ म्हणजे जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो तर त्या मंदिराचं जे पावित्र्य आहे, मूर्ती असेल, तिथला प्रसाद असेल, जे काय असेल, तर हे सगळं म्हणजे तीर्थ जे आहे. तर त्याचप्रमाणे आपले आईवडील असतात, म्हणून तीर्थरूप हा शब्द फक्त आई आणि वडिलांसाठीच वापरला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे तीर्थस्वरूप. स्वरूप याचा अर्थ काय होतो? स्वरूप म्हणजे सारखे, आई वडिला सारखे आणखी कोण आहेत? तर इतर ज्याला आपण वडीलधारी मंडळी म्हणतो, इतर नातेवाईकामध्ये कोण येतात? आपले आजी येते, आजोबा येतात, काका येतात, काकू येतात, मावशी येते, आत्या येते. हे जे काही वडीलधारी मंडळी असेल या सर्वांसाठी शब्द वापरला जातो तीर्थस्वरूप. त्यानंतर ची म्हणजे चिरंजीव, हे आपल्याला माहीत असेलच. मा म्हणजे माननीय. हे असे संक्षेप आहेत, हे आपल्याला माहीत असायला पाहिजेत. आपल्याला पत्रामध्ये याचा चांगला उपयोग होतो. आता पत्र तुम्हाला सांगितलं की पूर्वी जे पत्र लिहायचे ते परंपरागत पद्धतीचं पत्र लिहायचे, म्हणजे पारंपरिक पत्र असायचं. पण अलीकडच्या काळामध्ये हे संगणकीय युग आहे, म्हणून यामध्ये ईमेल पत्र लिहिले जाते. ईमेल म्हणजे काय? ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. याच्यामध्ये आताच आपण बघितलं, पत्र म्हणजे काय? पत्र म्हणजे लिखित स्वरूपाचा दिलेला संदेश, म्हणजे आपल्या मनातल्या भावना समोरच्याला लिहून पाठवणे, लिखित स्वरूपात पाठवणे, त्याला पत्र असं म्हणतात. आता पहा, ईमेल पत्र लिहिताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता हा पत्राचा माझा उजवा हात म्हणजे ह्या पत्राची उजवी बाजू आणि ही पत्राची डावी बाजू. तर पूर्वी जे परंपरागत पद्धतीनं पत्र लिहायचे तर त्या पत्राची सुरुवात कुठून व्हायची? उजव्या कोपऱ्यातून व्हायची. पण आता मात्र तुमच्या पत्त्यापासून म्हणजे दिनांकापासून ते पत्राच्या समारोपापर्यंत, शेवटपर्यंत पत्र हे एकाच बाजूने लिहिले जाते आणि डाव्या बाजूनच लिहिले जाते. एकदा जर तुम्ही इथून सुरुवात केली असेल तर अगदी त्याच सरळ रेषेमध्ये पत्राचा शेवट होतो. हे ईमेल पत्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ईमेल पत्र हे डाव्या बाजूनेच लिहिले जाते. म्हणजे आपल्याला जो पेपर असतो किंवा वहीचं पान असते तर ते डाव्या बाजूनच आपल्याला सुरुवात करायची. हे बघा, एका रेषेत मी लिहिलेलं आहे हे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी याच्यामध्ये नमूद व्हायला पाहिजेत? पत्र म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवात जी करायची असते तर ती आपल्याला दिनांकानं करायची असते. आता दिनांक लिहिताना जसं की 10 जानेवारी इथे मी स्वल्पविराम दिला आणि 2024 इथं पूर्णविराम दिला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत स्वल्पविराम दिला जातो त्याचा अर्थ असा होतो की पत्रातला जो पत्ता आहे तो संपलेला नसतो आणि जिथे पूर्ण विराम दिला तिथे पत्ता संपलेला असतो. म्हणजे आता आपण सुरुवात कुठून केलेली आहे? तर दिनांकापासून केलेली आहे. दिनांकाच्या नंतर आता आपल्याला प्रति हा शब्द लिहायचा. प्रति म्हणजे कोणासाठी? आपण ज्याला पत्र पाठवतो. जसं की पत्र लिहिताना दोघांची आवश्यकता असते. एक असतो पत्र लेखक आणि दुसरा असतो आपण ज्याला पत्र पाठवायचं तो. म्हणजे एक असतो पत्र लिहिणारा आणि दुसरा असतो पत्र घेणारा. तर ज्याला आपण पत्र पाठवतो त्याला प्रति हा शब्द वापरला जातो आणि जो पत्र लिहितो त्याला प्रेषक असा शब्द वापरला जातो. पहा, आता प्रति दिल्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे? स्वल्पविराम. त्याच्या खाली आता आपल्याला मायना लिहायचा की म्हणजे आपण ज्याला कोणाला पत्र लिहिणार आहोत त्याच्यासाठी विशिष्ट काही संबोधने वापरलेले असतात. की जसं मी आईवडिलाच्या संदर्भानं सांगितलं की आई आणि वडील असेल तर तीर्थरूप वापरायचं आणि त्यांच्या समान जर दुसरे कोणी असतील तर तीर्थस्वरूप वापरायचं. मग आता एक लक्षात ठेवा, आता आपण शालेय जीवनाचा जर विचार करायचा तर आपल्याला आपल्या शाळेतले शिक्षक असतील किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा कॉलेजच्या जीवनाचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला शिकवणारे प्राध्यापक असतील किंवा कॉलेजचे प्राचार्य असतील तर त्यांच्यासाठीचा जो शब्द आहे तो आपण गुरुवर्य हा शब्द त्यांच्यासाठी अधिक चांगला आहे. म्हणून इथे प्रति लिहिल्याच्या नंतर खाली आपण मायन्यामध्ये काय लिहिणार? गुरुवर्य आणि स्वल्पविराम देणार.
मग गुरुवर्याच्या नंतर तुम्ही खाली नाव लिहिलं तरी चालेल, म्हणजे त्यांचा जे काही हुद्दा आहे, म्हणजे त्यांचं जे काही पद आहे ते लिहिलं तर चालेल, आणि त्यांचा सविस्तर असा पत्ता त्याच्यामध्ये लिहायचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बोर्डाच्या परीक्षेमध्ये केव्हा केव्हा पत्ता दिलेला असतो तर केव्हा केव्हा पत्ता दिलेला नसतो. मग आपल्याला त्यातील जर पत्ता दिलेला असेल तर त्या कृतीपत्रिकेतील पत्ता शोधायचा आणि तो पत्ता बरोबर या ठिकाणी लिहायचा, आणि जर पत्ता दिलेला नसेल तर मात्र आपल्याला काल्पनिक पत्ता आपल्या जवळ आपला असला पाहिजे. फक्त पत्र लिहिताना आपल्या स्वतःच्या नावाचा उल्लेख करायचा नसतो. म्हणजे आपल्याला काल्पनिक पत्ता आपल्या जवळ एकदा तयार ठेवला तर आपल्याला ताबडतोब तो लिहिता येतो. म्हणजे कृतीपत्रिकेनुसार जर आला असेल तर तो लिहा, अन्यथा तुमचा काल्पनिक पत्ता लिहा. त्यानंतर हा माननीय. आता यांच्या व्यतिरिक्त आपल्याला समजा आता प्राचार्याला जर पत्र लिहायचं असेल किंवा मुख्याध्यापकाला जर पत्र लिहायचं असेल तर मा म्हणजे माननीय. आता आपण तिथे उल्लेख सुद्धा केलेला होता का याच्यामध्ये, मा म्हणजे माननीय इथे लिहायचं, आणि त्यांचा डिटेल पत्ता. आता त्याच्यामध्ये गाव म्हणजे आता मोठं शहर असेल तर शहर आपण गाव म्हटलेलं आहे, हे सगळं सविस्तर लिहायचं, आणि शेवटी पिनकोड टाकून 6 अंकी पिनकोड टाकायचा आणि पूर्ण विराम द्यायचा. तिथे हा पत्ता पूर्ण होईल. हे झालं मायना आणि तिथला पत्ता. आता हे संपल्याच्या नंतर आपल्याला विषयाकडे वळावं लागते. इथे याचा विषय. आता विषय लिहिताना विषयाच्या शेवटी विषय हा कमीत कमी शब्दामध्ये परंतु समोरच्याला समजेल असा विषय लिहायचा. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की विषय हा औपचारिक पत्रातच येतो, अनौपचारिक कौटुंबिक पत्रामध्ये विषय येत नाही. लक्षात येते तुमच्या? विषय कुठे लिहायचा? फक्त औपचारिक पत्रातच. औपचारिक पत्र म्हणजे मुद्दामहून जे आपण पत्र लिहितो, काही नियम पाळून लिहितो, काही शिष्टाचार पाळून जे पत्र लिहितो त्याला आपण औपचारिक पत्र म्हणतो. फक्त या औपचारिक पत्रामध्येच विषय येतो, कौटुंबिक पत्रामध्ये अनौपचारिक पत्रामध्ये विषय येत नाही. पहा, आता विषय लिहिताना शेवटी बाबत हा शब्द लिहायचा कमीत कमी शब्दामध्ये. जर एखादी कोणत्या वस्तूची मागणी करायची असेल तर आपण आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणारच आहोत पत्र लिहिताना प्रत्यक्ष, तर कमीत कमी शब्दात समोरच्याला अर्थबोध होईल आणि पत्राचा विषय नीट कळेल यासाठी कमीत कमी शब्दात लिहून शेवटी बाबत हा शब्द लिहून त्याला पूर्ण करायचं. त्यानंतर खाली आता आपल्याला महोदय, जर वरील व्यक्ती पुरुष असेल तर महोदय शब्द वापरायचा, आणि वरील जर स्त्री असेल तर त्यांच्यासाठी महोदया असा शब्द वापरायचा आणि स्वल्पविराम द्यायचा. त्याच्या खाली यायचे. आता आपण एका सरळ रेषेतच आहोत, रेषेत म्हणजे डाव्या बाजूला एका सरळ रेषेतच आपण पत्र लिहायला लागलो. एक शब्द मागे एक शब्द पुढे असा नाही, एका सरळ रेषेत. स्केलपट्टी जर लावली तर एका सरळ रेषेमध्येच हे यायला पाहिजे. ही याची अट आहे ईमेल पत्राची. आता हे महोदय संपलं. त्यानंतर इथे मात्र एक परिच्छेद पाडायचा आणि परिच्छेद पाडून आता मजकुराला लिहायला सुरुवात करायची. मजकूर म्हणजे काय? मजकूर म्हणजे त्या पत्रातील महत्त्वाचा त्याचा गाभा, महत्त्वाचा त्याचा जो आपल्याला संदेश द्यायचा असतो त्याला मजकूर म्हणतात. आता हे मजकूर लिहित असताना पहिल्याच ओळीमध्ये आपला जो उद्देश आहे पत्राचा तो उद्देश अगदी स्पष्ट झाला पाहिजे. तो पहिल्या मजकुराच्या पहिल्या परिच्छेदामध्ये तो लिहायचा. दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला आपलं जे काही सांगणं आहे ते सविस्तर मांडायचं, आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये किमान 3 परिच्छेद असावेत. तर तिसऱ्या परिच्छेदामध्ये आपण जर एखाद्या वस्तूची मागणी केली असेल तर त्या संबंधीचे आपल्याला पैसे कसे पाठवायचे असतील त्याच्या शेवटची एक ओळ त्याच्यामध्ये लिहायची. आणि हे जे पत्र आहे हे आपण पत्र लिहित असताना कुणाच्या अनुमतीने लिहितोय. म्हणजे शालेय जीवनात जर विचार करायचा झाला असेल तर हे पत्र तुम्ही मुख्याध्यापकाच्या अनुमतीने लिहिता. तेच पत्र औपचारिक पत्र जर तुम्हाला कॉलेजच्या जीवनाच्या संबंधित लिहायचं असेल तर हे पत्र मी प्राध्यापकाच्या किंवा प्राचार्यांच्या अनुमतीने लिहितो, अशी एक शेवटची ओळ टाकायची. आणि मग आता पत्राचा शेवटचा जो भाग आहे त्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला आपला विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषी असा शब्द लिहायचा. जर ज्याला आपण पत्र लिहितोय ते जर आपले गुरुजन असतील तर आपण त्यांना आपला आज्ञाधारक विद्यार्थी, मुलगा असेल तर मुलगी असेल तर आपली आज्ञाधारक विद्यार्थिनी असा शब्द लिहू शकतो. जर ती व्यक्ती गुरुजन नसेल तर आपण त्यांच्यासाठी आपला विश्वासू लिहिण्याच्या ऐवजी आपला कृपाभिलाषी लिहिणं हा शब्द अधिक चांगला वाटतो. म्हणून आपला कृपाभिलाषी असं लिहायचं आणि त्याच ओळीत खाली तुमचा पत्ता लिहायचा.
म्हणजे जर पत्ता दिलेला असेल तर तो लिहायचा, नसेल पत्ता तर काल्पनिक पत्ता लिहिताना अ.ब.क. पूर्ण तुमचा पत्ता असेल म्हणजे तुमच्या गावाचं नाव असेल, एखाद्या नगराचं नाव असेल, एखाद्या गल्लीचं नाव असेल, एखादा चौक असेल, हे सगळं लिहायचं. इथं स्वल्पविराम 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 दिलेत, याचा अर्थ पत्ता पुढे पुढे चालू आहे. ज्यावेळेस आपला स्वल्पविराम संपेल तिथं पूर्णविराम येईल, तिथे तो पत्ता पूर्ण झाला. पूर्णविराम केव्हा येईल? इथे जसं शेवटी तुमचं गाव लिहून पिनकोड लिहिणार आहात, इथे संपला महिन्यामधला आणि इथे शेवटचा जो पत्ता आहे तो पूर्ण केव्हा होईल? गावाचं नाव लिहून तिथे आपल्याला पिनकोड नंबर लिहावा लागेल आणि पूर्णविराम द्यायचा. हे झालं एवढं. आणि खाली ईमेल आय डी द्यायचा. जसं की इथं मी तुम्हाला नमुन्यादाखल एक ईमेल आय डी दिलेला आहे, तसा ईमेल आय डी जसं की मी आता आहे khodke@gmail.com असं लिहिलेलं आहे, उदाहरणासाठी लिहिलेलं आहे. तसं तुम्हाला सगळ्यात शेवटी हा ईमेल आय डी सुद्धा द्यायचा. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की इथे जो पत्ता आलेला आहे प्रति, हा पत्ता कुणाचा आहे? ज्याला आपण पत्र पाठवतो त्याचा आहे. आणि सगळ्यात शेवटी जो पत्ता आहे तो पत्र लेखकाचा. मी पत्र लिहित असेल तर मी पत्र लेखक, तुम्ही पत्र लिहिताय तुम्ही पत्र लेखक. म्हणजे खाली ज्याला जसं की मी तुम्हाला अगोदर प्रेषक म्हटलेलं आहे, प्रेषक हा इथे असतो, खाली असतो आणि प्रति कुठं असतो? वर असतो. लक्षात येते तुमच्या ह्या गोष्टी? ज्याला आपण पत्र लिहितो तो भाग वर आहे आणि आपण पत्र लिहायला लागलो म्हणजे आपण पत्र लेखक आहोत, तो भाग इथे खाली आहे. लक्षात आले तुमच्या? हे सगळं एकदा समजून घ्या. औपचारिक म्हणजे काय, अनौपचारिक म्हणजे काय, पत्र म्हणजे काय? पत्र म्हणजे लिखित स्वरूपाचा संदेश आहे. त्याचप्रमाणे ईमेल पत्र हा डाव्या बाजूने सुरुवात केली जाते, डाव्या बाजूनच संपूर्ण लिहायचं. आणि इथे प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र पाठवतो तो, आणि प्रेषक म्हणजे इथे जो पत्र लेखक आहे तो. अशा पद्धतीने हे लिहायचं. उद्याच्या किंवा पुढच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत की 2 पत्र घेऊयात. एक ईमेल पत्र घेऊयात आणि दुसरं जे पत्र आहे ते अनौपचारिक पत्र घेऊयात. 2 पत्राचे नमुने घेऊ म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजेल. आपण थांबूयात इथे.